रामकृष्ण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांचे या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारी विशेष ही चालू असलेली आपली चिंतन मालिका प्रवचन मालिका वारीच्या निमित्तानं चालू असलेलं आपलं चिंतन आणि या वारी विशेषचा आजचा 10वा भाग. गेल्या 9 भागामध्ये आपण वारीचं चिंतन करतो आहो. आपल्याला माहिती आहे, थोडा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला माहिती आहे. पहिल्या भागामध्ये आपण संपदा सोहळा नावाडे जीवाला लागला टकळा पंढरीचा. दुसऱ्या भागामध्ये कुठला अभंग होता? दुसऱ्या भागातला अभंग कोणता होता मला आठवत नाही. तिसऱ्या भागामध्ये वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याच, नाही का? आणि नंतर तिसऱ्या भागापासून 8व्या भागापर्यंत म्हणजे 5 भाग आपण केले. बहुता जन्मांती जन्मलासी नरा देव तू सोयरा करी आता. त्या अभंगावरती आपण 5 भाग चिंतन केलं आणि मागचा जो 9वा भाग होता तो आपण सुरू केला. त्या 9व्या भागामध्ये अभंग आपण चिंतनाला घेतला, अवघाची संसार सुखाचा करीन. आणि या अभंगावरचं चिंतन मागच्या भागामध्ये चालू केलं आणि आजच्या 10व्या भागामध्ये आपण ते पुढे घेऊन जाणार आहोत. अभंग आपल्या समोर ठेवतो आणि मग चिंतन करूयात. दुसरा भाग मी म्हटलं आठवत नाही. दुसरा भाग आपण केला होता, स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळ्या आनंदे. असो अभंग असा आहे, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाई नगे माई त्या पंढरपुरा भेटेन मायेरा आपुलिया सर्व सुकृताची फळ मी लाईन क्षम मी देईन पांडुरंगा जाईन गे माई त्या पंढरपुरा भेटेन मायेरा आपुलिया. बाप रखमादेवी वरू विठ्ठलाची भेटी, बाप रखमादेवी वरू विठ्ठलाची भेटी आपुले संसाठी करुणी ठेला जाई नगे माई तया पंढरपुरा भेटेन मायेरा आपुलिया. असा 4 चरणाचा माऊली ज्ञानोबारायांचा सुंदर असा अभंग, ज्या अभंगावर आपण चिंतन करायला घेतलं. मागच्या भागामध्ये अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन तिन्ही लोक या चरणावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. त्यालाच पुढे घेऊन जाऊयात. हा संसार मी सुखाचा करीन. निवृत्तीनाथ महाराजांजवळ माऊली ज्ञानोबाराय म्हणत असतील, मला आता काही नको, गुरुराय आपली कृपा झाली, मला सर्व प्राप्त झालं. गुरुराय सांगतात, निवृत्तीनाथ महाराज सांगतात, अरे तुला काही नको बरोबर आहे, पण ह्या जगतासाठी जनतेसाठी या मृत्यू लोकात जन्माला आलेल्या प्रत्येकासाठी तुला काहीतरी करावं लागेल. तेव्हा माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं, गुरुराय आपली कृपा असेल तर मी काय करेल? अवघाची संसार सुखाचा करीन. आणि यावर चिंतन करत असताना आपल्या लक्षात येईल की सुखाचा संसार करणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे महाराज. कारण जे संसार हा मुळातच दुःख मूळ आहे. आपल्याला सर्वांना प्रमाण माहिती आहे, संसार दुःख मूळ उकडेंग विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. ज्याचं मूळ हेच दुःखाचं आहे, ते सुखाचं करायचं कसं एवढी अशक्यप्राय गोष्ट आहे महाराज. संसाराच्या नावाने अनेक ठिकाणी अनेक प्रमाण आले, आपल्या सर्वांच्या पाठ असतील. दुःख बांधवडी आहे हा संसार,
सुखाचा विचार नाही कुठे. किंवा फल कटतो संसार, एक सार भगवंत, एक सार भगवंत. या मृत्यूलोकामध्ये सुखच नाही. माऊली ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरमध्ये ओवी आली आपल्याला माहिती आहे, मृत्यूलोकी सुखाची कहाणी. मृत्यूलोकामध्ये सुखाचा विचार नाही असं असताना, संत महात्मे सुद्धा असं सांगत असताना, एक महात्मा आम्हाला सांगतो की महाराज, हा संसार मी सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. का हो? जे ज्ञानोबा माऊली आपला संसार सुखाचा, अवघा संसार सुखाचा करायचा सांगतात, त्या माऊलींनी किती दुःख भोगलं. अलंकापुरी आळंदीमध्ये भिक्षेला गेले असताना कोणी कोरांना दिलं नाही, एवढं दुःख त्यांच्या पदरी, आणि ते म्हणतात सुखाचा संसार करील. संसाराच्या दृष्टीनं, व्यवहाराच्या दृष्टीनं सुख आणि दुःख हे जरी वेगळे असले महाराज, तरी इथे संसार या शब्दाचा अर्थ घेताना जर आपण जन्म आणि मृत्यू हा जर विचार केला, जन्म आणि मृत्यू, जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ याला संसार म्हणता येईल. अनेकदा अनेक ठिकाणी संसाराच्या अनेक व्याख्या मी मागच्या भागामध्ये पण सांगितलं. इथे जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटका करून घेण्यासाठी, या संसारातून मुक्त होण्यासाठी, या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी जी धडपड आहे, या सुखासाठी जी धडपड चालली आहे, त्या सुखाची धडपड चालू असताना ते सुख प्राप्त होत नाही. क्षणिक सुख प्राप्त होतं, अंशतः सुख प्राप्त होतं, निरंतर सुख मिळत नाही. पण माऊली ज्ञानोबा म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन. काय काही झाडं आपण बघितले तर काही झाडांची पानाची चव वेगळी, फुलाची चव वेगळी, फळाची चव वेगळी, सालीची चव वेगळी, आंतरसालीची चव वेगळी, मुळाची चव वेगळी, खोळाची चव वेगळी आहे की नाही. पण कडुनिंबाचं झाड असं आहे महाराज, त्या कडुनिंबाच्या पानाचीही चव कडू, सालीचीही चव कडू, आंतरसालीचीही चव कडू, त्याच्या फुलाचीही चव कडू, फळाचीही चव कडू. सर्वांगानं कडुनिंबाचं झाड कडू आहे, तसा संसार सर्वांगानं दुःखद आहे. संसार सर्वांगानं दुःखरूप आहे, दुःख मूळ आहे. असा संत ज्ञानोबा यांसारखे महात्मे सांगतात की तो मी सुखाचा करीन. काय अनेकांनी अनेक प्रतिज्ञा केल्या, त्या पूर्णत्वास गेल्या. आणि मागच्या भागामध्ये मी सांगितलं, रावणाची प्रतिज्ञा, भीष्माची प्रतिज्ञा, नाही का. पण सुखाची प्रतिज्ञा, सुख मिळवून देईल, सुखाचा संसार करेल, असं ज्या वेळेला माऊली ज्ञानोबा म्हणतात, तेव्हा म्हणणारे कोण याला महत्व आहे महाराज. रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं सोपं आहे का? शक्य आहे का? अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवली माऊली ज्ञानोबा यांनी. निर्जीव भिंत माऊली ज्ञानोबा यांनी चालवली. पुरुषाचं स्त्री केलं, माहिती आहे ना आपल्याला. तेव्हा अशक्यप्राय गोष्टी संत महात्मे करतात. तुकोबा यांच्या जीवनामध्ये आपल्याला माहिती आहे, तुकोबा यांनी मेलेलं मृत झालेला मढ आपल्या कीर्तनामध्ये उठवलं. आपल्याला माहिती आहे, अनेक कथा आहेत, काय सांगावं महाराज. तेव्हा अशक्यप्राय कोटीतल्या गोष्टी फक्त आणि फक्त संत महात्मे पूर्ण करू शकतात. आणि म्हणून माऊली ज्ञानोबा यासारखे संत ज्या वेळेला सांगतात की हा संसार सुखाचा होईल, अवघाची संसार सुखाचा होईल, असं ज्या वेळेला म्हणतात, त्यावेळेला त्यावरती आपल्याला कुठली शंका घेण्याचं कारण राहत नाही. म्हणून माऊलींनी जे सांगितलं, अवघाची संसार सुखाचा करीन, आणि मग काय करेल, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन, तिन्ही लोक आनंदाने भरून टाकेल. अनेक संतांची अनेक उदाहरणं आहेत, आपल्याला माहिती आहे. नाथरायांचा प्रसिद्ध अभंग आहे की नाही, तिन्ही लोक आनंदाने भरेन. नाथराय काय म्हणतात, अवघे चित्र लोके आनंदाचे आता. पण केव्हा, चरणी जगन्नाथा चित्त ठेली, अवघे चित्र लोके आनंदाचे आता. अनेक प्रमाण आहे. आजी आनंदू रे, आजी परमानंदू रे, आनंदाचे डोही आनंदी तरंग. तुका म्हणे खाऊ आनंदाचे लाडू,
अनेक ठिकाणी आनंद महाराजांनी वर्णन केला. म्हणजे या दुःखरूप संसारामध्ये आनंद भरून टाकण्याची किमया फक्त आणि फक्त संत महात्मे करू शकतात. ते करुण दाखवू शकतात. त्यांनी सांगितलेल्या साधनाने आपण जाण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य आहे. महाराज म्हणतात, माऊली आपण म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीना आनंदी भरीन तिन्ही लोक. साधन काय सांगा ना. महाराज म्हणतात साधन सोपं आहे. नाही हो, तरी पण सांगा ना. आम्ही ऐकलंय शास्त्रात पुराणात मोठमोठ्या पुराणिकांकडून यज्ञ करा, याग करा, दान करा, धर्म करा, आमच्या ज्याने होणार नाही. माऊली म्हणतात अरे मी तुम्हाला जमेल तसंच साधन सांगतो ना. भक्ती मार्गाला लागा. हे बघा मी काय करतो ते तुम्ही करा. पण माऊली तुम्ही काय करता. माऊली दुसऱ्या चरणात सांगतात, जाईन गे माये तया पंढरपुरा, 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 जाईन गे माये तया पंढरपुरा. माऊली म्हणतात मी त्या पंढरपुराला जाईल. काय आहे पंढरपूर, कुठे आहे पंढरपूर. आता थोडं चिंतन करायचं म्हटलं तर पंढरपूर काय आहे महाराज. या आपल्या जंबुया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव ग. पंढरपूर नावाचं गाव आहे महाराज. जंबुया महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे की नाही. जंबुया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव ग. धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव ग. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागावया गा. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो का. पंढरपूरला जाईना गे माये तया पंढरपुरा. कुठे आहे पंढरपूर. जंबुया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव गा. आणि तिथे कोण आहे. धर्माचे नगर दे. धर्माची नगरी आहे महाराज ते. आणि तिथे राहणारा कोण आहे. विठो पाटील आहे, त्याचे नाव गा. चला जाऊ तया ठाया. म्हणून महाराज म्हणतात जाईन गे माये तया पंढरपुरा. का हो आम्हाला अजून स्पष्ट सांगा ना कुठे आहे. अरे म्हणे ज्या मृत्यूलोकामध्ये दुःखद मृत्यूलोक आहे असं आपण म्हणतो ना, त्याच दुःखद मृत्यूलोकामध्ये पंढरपूर आहे. सांगू महाराजांच्या भाषेमध्ये. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर गा. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभासे विटेवर, तेथील मोकाशी उभासे विटेवर. पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागातील. पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागातील. बोलती साधू संत, जीवा वाटे उर उर, जीवा वाटे उर उर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार कर. आंधळ्या पांगळ्यामध्ये वर्णन आलाय. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. ते पंढरपूर आहे. आता पंढरपूरच्या संबंधाने अनेक उदाहरणं देता येतील, अनेक प्रमाणात सांगता येईल, अनेक अभंग सांगता येईल नाही का. तेव्हा असं जे पंढरपूर आहे ना, त्या पंढरपूरला माऊली ज्ञानोबा म्हणतात जाईना गे माये तया पंढरपुरा. इथे माये शब्द आलाय. निवृत्तीनाथांना माऊली ज्ञानोबा त्या ठिकाणी मायेच म्हणतात. जाईना गे माये तया पंढरपुरा. त्या पंढरपूरला मी जाईल. काय पंढरपूर म्हणजे आहे काय महाराज सांगा ना आम्हाला. महाराज म्हणतात अरे पंढरपूर काय आहे. ते माहेर आहे आमचं. जाईना गे माये तया पंढरपुरा. आणि मग भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुली. जाईना गे माये तया पंढरपुरा, जाईना गे माये तया पंढरपुरा. भेटेन माहेरा आपुली. आपल्या माहेराला जाईल. आमचं ते माहेर आहे. पंढरपूर आमचं माहेर आहे. आता अनेक ठिकाणी पंढरपूर माहेर कसं आहे याचे अनेक प्रमाण आले आहेत. आपल्याला माहिती आहे का माहेराला कोण असते. कोण असते माहेराला. माहेराला आपले आई बाबा नाही का.
आता सासूरवाशीन मुली माहेरी जायच्या पूर्वीचा काळ, आताही आहे, माहेर सासर आहेच, नाही असं नाही. पूर्वीचा काळ वेगळा होता, आताचा वेगळा आहे. पण माहेरी आई असतात, वडील असते, भाऊ असते, बहीण असते, त्याला माहेर म्हणतात ना. आई वडील जिथे असतात ते माहेर आहे. मग पंढरपूरला तुमचं आई वडील आहे का? महाराज म्हणतात, नाथ महाराजांचा अभंग आहे, प्रसिद्ध अभंग आहे, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. माझी बहीण चंद्रभागा, बहीण कोण आहे? चंद्रभागा आहे. पुंडलिक कोण आहे? भाऊ आहे. पांडुरंग परमात्मा कोण आहे? वडील आहेत. रुक्मिणी माता कोण आहे? आई आहे. झालं की नाही माहेर? बापा आणि आई, माझी विठ्ठल रुक्माई. तेव्हा असं हे माहेर आहे. त्या माहेराला आम्ही जाईल. माऊली ज्ञानोबा म्हणतात, जाय ना गे माये तया पंढरपुरा, भेटे ना माहेरा आपुलिया. पंढरपूर हे माहेर आहे या संबंधाने अनेक प्रमाण आहे. अनेक प्रमाणामध्ये पंढरपूर कसं माहेर आहे हे सांगितलं. पंढरी हे माझे माहेर साजणी, नाही का? कित्येक अभंग आहे महाराज, कित्येक अभंग आहे. ते तीर्थाचे माहेर, सुखाचे भांडार, सुखाचे भांडार, ते सुखाचे भांडार, तीर्थाचे माहेर. तीर्थाचं माहेर आहे, तुमचं आमचं सर्वांचं माहेर आहे. म्हणून बरेच अभंगामध्ये, अनेक गीतांमध्ये, अनेक भावगीतांमध्ये, अनेक कवींनी, संत कवींनी, संतांनी, सर्वांनी पंढरीचं वर्णन केलं महाराज. अनेक ठिकाणी आपल्याला आता या काळामध्ये तर ते गुणगुणताना दिसतातच. जाते ग माहेराला, जाते ग माहेराला, माझ्या मूळ घराला, माझ्या मूळ घराला, जाते ग माहेराला. मी का सांगतोय? माऊली ज्ञानोबारायांनी या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये भेटे न माहेरा आपुलिया, आपल्या माहेराला जाईल असं सांगितलं. आणि हे सांगत असताना पंढरपूर हे आमचं माहेर आहे, पांडुरंग परमात्मा आमचा पिता आहे, रखमाई आमची माता आहे, चंद्रभागा आमची बहीण आहे, पुंडलिक आमचा भाऊ आहे, असं वर्णन आपल्याला अनेक ठिकाणी दिसतं. माहेराला जायची ओढ प्रत्येकाला असते महाराज. माहेर कसंही असू द्या, पण माहेराला गेलं की एक सुख लागते. सासरी जो, आता जास्त नाही म्हणताना, पण सासरी जो थकवा आला, भाग आला, तो माहेराला गेल्यानंतर त्या ठिकाणी, माहेरला गेलं की सासूरवाशीन तिथे गेली आपली सून, लेक म्हणून गेली की निर्धास्त असते महाराज. किती वाजता उठावं, किती वाजता झोपावं, काय खावं, काय करावं हे तिचं तिला आपल्या स्वच्छंदानं वागत असते. अर्थात का सांगतोय? माहेरची मजा वेगळी असते. तसं पंढरपूर हे आमचं माहेर आहे, त्या माहेराला आम्ही जाऊ असं माऊली म्हणतात. आणि मग या साधनाने काय होईल तर, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. पंढरपूर हे सर्वांचं माहेर आहे असं सांगताना ते तीर्थाचं माहेर आहे. महाराज एके ठिकाणी म्हणतात, सकळ तीर्थाचे माहेर, सकळ तीर्थाचे माहेर, सकळ तीर्थाचे माहेर, भुवैकुंठ निर्विकार, भुवैकुंठ निर्विकार, भुवैकुंठ निर्विकार, होतो नामाचा गजर, होतो नामाचा गजर, असुर काळ कापती, असुर काळ कापती, धन्य धन्य भीमा तीर, धन्य धन्य भीमा तीर, धन्य धन्य भीमा तीर. असं भीमा तीर, चंद्रभागा काठचा धन्य आहे, पंढरपूर धन्य आहे, माझं माहेर मोठं आहे. माहेरचं वर्णन करताना अनेक ठिकाणी मोठं वर्णन आलं आहे. पांडुरंगाचं वर्णन तर आपल्याला माहितीच आहे.
रुक्माई मातेचं वर्णन माहिती आहे, पुंडलिक रायाची स्तुती माहिती आहे, चंद्रभागेचं वर्णन आपल्याला माहिती आहे, पण क्षेत्राचं पंढरपुराचं वर्णन करत असताना महाराज काय सांगितलंय? तेथील तृणानी पाषाण तेही देव जाणावे. मी का सांगतोय? ह्या माहेरचं वर्णन आहे, हे आमचं माहेर आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, मी पंढरपूरला जाईल, माझ्या माहेरला जाईल आणि हा संसार अवघा संसार सुखाचा करीन, अशी माऊलींनी प्रतिज्ञा केली. आणि संतांची प्रतिज्ञा खोटी होत नसते. म्हणून जो जो कोणी पंढरीला जाईल, जो जो पांडुरंग परमात्म्याला भेटण्याच्या इच्छेने, त्याचं रूप बघण्याच्या इच्छेने, चंद्रभागेचं स्नान करण्याच्या इच्छेने, पुंडलिकाचं दर्शन घेण्याच्या इच्छेने, संतांचं दर्शन घेण्याच्या इच्छेने पंढरीला जाईल, त्याचा संसार सुखाचाच होईल, यात आम्हाला तीळ मात्रही शंका नाही. कारण आमच्या माऊलींनी सांगितलं, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदी भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. आज वारी विशेष मध्ये या 10व्या भागाचं चिंतन, 10व्या भागामध्ये आपण अवघाची संसार सुखाचा करणे या अभंगातल्या 2ऱ्या चरणावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. आणखी 2 चरण या अभंगाची आहेत. पुढच्या भागामध्ये आपण या दोन्ही चरणावर चिंतन करणार आहोत. आतापर्यंत झालेले म्हणजे आजचा भाग धरून 10 भाग आपण वारी विशेषचे केलेत. त्या 10ही भागाचं ज्यांना श्रवण घडलं असेल आणि ज्यांना घडलं नसेल त्यांनी ते जरूर आपल्या चॅनलवरती जाऊन वारी विशेष मध्ये केलेलं चिंतन जरूर ऐकावं. आज इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये याच अभंगावरचं उर्वरित चिंतन ऐकण्यासाठी. तोपर्यंत आपल्या सर्वांना रामकृष्णाने सर्वांच्या चरणी नमस्कार. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. पुंडलिक वरदे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.